जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पती पत्नीचा विजय झालाय। विनोद झगडे आणि विनय झगडे हे दोघेही विजयी झालेत। रत्नागिरी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पती पत्नींनी आपलं नशीब आजमावलं आणि त्यांना विजय मिळाल्याचं पाहायला मिळतंय। मी आहे सध्या चिपळूणमध्ये आपल्या सोबत पती पत्नी उभे राहिले होते। एक जिल्हा परिषद आणि दुसरे पंचायत समितीला उभे राहिले होते। आपण त्यांच्याशी विजय उमेदवार आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, कशा प्रकारचं आव्हान होतं? आव्हान या ठिकाणी खूप मोठं होतं, कारण की ज्या पद्धतीने ते पाहिलं तर आम्हाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आव्हान मोठं होतं। त्या पद्धतीने उभाटा गटात देखील या ठिकाणी मोठं आव्हान होतं, कारण की ज्या पद्धतीने शिवसेना दोन प्रभागामध्ये विभागली गेलेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसेनेचं मत विभाजन झालं होतं आणि नक्कीच एक मोठं आव्हान घेऊन आम्ही लढत होतो। परंतु आम्हाला खात्री होती की ज्या विश्वासाने आम्ही असेल किंवा सुनीलदादा देवरुखकर असतील, ज्या पद्धतीने आम्ही समाजामध्ये काम करतो किंवा लोकोपयोगी काम करतो, त्यामुळे विजय नक्की आमचा होईल। आपण बघतोय प्रथमच पती पत्नी एका निवडणुकीमध्ये उभे राहत आहेत। काय सांगाल, कशा प्रकारचं आव्हान असणार आणि विजयाचे श्रेय कोणाला द्या? सर्व कार्यकर्त्यांना मी सर्वांना मला अगदी प्रेम करून निवडून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। मला असं बसलं। प्रथमच जर बघितलं तर पती पत्नी या निवडणुकीमध्ये उभे राहिले होते। कशा एक प्रकारचं काय आव्हान होतं दोन्ही पती पत्नींना? नक्कीच कसं की या ठिकाणी पक्षाने जबाबदारी दिली आणि दोन्ही सीट आम्हाला लढवायला सांगितल्या। सन्माननीय सामान्य साहेब असतील किंवा सन्माननीय सदानंद चव्हाण असतील उपनेते, यांचा आदेश होता आणि त्यामुळे दोन्ही सीट आम्ही लढवल्या। पण एक होतं की एकाच घरात उमेदवारी आणि त्यामुळे टीका मोठ्या पद्धतीने होत होती। परंतु जनता ही सुज्ञ आहे आणि नक्की जनतेने दाखवून दिले की जी माणसं काम करतात त्यांच्या पाठीमागे जनता नक्की उभी राहते। एकाच घरात दोघांना जरी उमेदवारी मिळाली पती पत्नीला तरी टीका झाल्या, मात्र दोन्ही हे निवडून आलेले आहेत। जनतेने पुन्हा एकदा निवडून दिल्यामुळे हे आनंदित आहे।